आज आशिया कप मध्ये भारत पाकिस्तान असा महामुकाबला होणार आहे। भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता दुबईमध्ये हा महामुकाबला रंगणार आहे। आशिया कप T20 टूर्नामेंट मधील हा रोमहर्षक सामना आहे जो रात्री 8 वाजता सुरू होणार आहे। पाकिस्तानला पाणी पाजण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे। भारतीय संघाच्या विजयासाठी अनेक ठिकाणी होम हवन सुद्धा केलं जात आहे। ही दृश्य आपण नागपूर आणि रत्नागिरी या ठिकाणची पाहतोय। भारताच्या विजयासाठी होम हवन केलं जातं। सामन्यामध्ये वया पाकिस्तानचा सुकडा साहेब होते महाराजा। ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच वय पाकिस्तानची टीम भारताबरोबर खेळते महाराजा। त्याच्यामुळे जसं ऑपरेशन सिंदूर मध्ये जवानांनी आपले सगळी बाजी लावून लढले तसंच क्रिकेटपटू पण बाजी लावून लढू। दुबईमध्ये आज इंडिया वर्सेस पाकिस्तान हा क्रिकेटचा सामना रंगणार आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर हा भारत पाकिस्तान सामना रंगणार आहे आणि कुठेतरी या सामन्याला आता विशेष महत्त्व येताना दिसतंय। एका ठिकाणी विरोध पण होतोय तर दुसऱ्या ठिकाणी भारत जिंकावा असा जल्लोष देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। एकंदरीतच रत्नागिरीतील क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये काय आज पाकिस्तान भारताच्या सामन्याबद्दल काय या ठिकाणी भावना आपण जाणून घेणार आहोत। काय एकंदरीत भावना ऑपरेशन सिंदूर नंतर हा सामना होतोय। ऑपरेशन सिंदूरचं दुःख सर्व भारतीयांच्या तसेच भारतीय क्रिकेटपटूंच्या मनात आहेच। त्याचा बदला ऑलरेडी घेऊन झालेलाच आहे। पण आज तो क्रिकेटपटू आपले घेतील याच्यात कोणतीही मनात शंका नाही। क्रिकेटपटू पूर्ण फाडून टाकणार आहे पाकिस्तानला आणि प्रचंड विजय आपला होणार आहे यात काही कोणतीही शंका नाही। क्रिकेट रसिक म्हणून आपलं काय मत आहे? एकतर्फी मॅच होणार। पाकिस्तान नेहमीप्रमाणे माती खाणार आणि हारणारच। पाकिस्तानच्या जीवात आता काय राहिलेलंच नाहीये। क्रिकेटच्या मैदानात पण आता काय राहणार नाही त्यांचं। क्रिकेटच्या मैदानात देखील पाकिस्तानचा सुपडा साफ होणार आहे। काय सांगाल एकंदरीत याबाबत? नक्कीच आज पाकिस्तानचा सुपडा साफ तर होणारच आहे आणि भारत प्रचंड रन्सनी विजयी होणार। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।